गावी वस्ती, शेंदुरजनहून कोळगावला विजय केले. कोळगावी लिंगाचा देवळी वस्ती झाली. उदयाची गोसावी डोडविहिऱ्याशी विजय केले. डोडविहिरा राघवदेवा भेटी ग्रही वस्ती. आता त्याला डोडरा म्हणतात. देऊळगाव महीजवळ ते गाव आहे. स्वामी शेंदुरजनला आलेले आहेत. आणि तेथून या क्रमाने डोडविहिऱ्याला जात आहेत असं राघवदेवानी ऐकलेलं आहे. ही मोठी माणसं आहेत त्या गावातली, म्हणून त्यांनी ती सर्व ऐती केलेली आहे. तयाशी पूर्वी भोगनारायणी गोसाव्यांचे दर्शन झाले होते. राघवदेवा भेटी म्हणून लीळा येते बघा पैठणला. म्हणून त्यांना तो स्वामींचा वेध आहे आणि आज त्यांना महाउत्सव साजरा करायचा आहे. म्हणून त्यांनी घरोघरी सडा संमार्जन केले. चौक रंगमाळिका भरल्या, मखरे पताका, चळद्रुपा पताका, बरवी विताणे गुढिया उभेल्या. गोसाव्याला ती जळमांडवी केली स्वामींना पूजन करण्यासाठी. मुखर मांडळी करुणी भागवत मिळविले कीर्तनकार मंडळी. मग परियळी पाने, पोफळे, फुले, नानाविधे पूजा द्रव्ये ऐसे मंगळ महाउत्सव आपलेनी प्राकार्य केले. आपल्या पराक्रमाने कुशळतेने हे उत्तम कार्य त्यांनी केलं. तयारी सुरुवात केली. स्वामी तर आलेच नाहीत आणखी, पण येणार आहेत म्हणून. आणि मग स्वामीं त्या डोडविहिरा पातले. आले स्वामी. गावा उत्तरे खडकाळे पिंपळ, त्याची पूर्वील पालवी आसन झाले. स्वामींना तव ते म्हणजे राघवदेव भट्ट, स्वजना आणि पुरजना, सर्व नातेवाईक, पुरजन, गावातली सगळी मंडळी सहवर्तमान मंगळवाद्य लावून गोसाव्यापाशी गात वात नाचत बागडी धरीत महाउच्छायेशी सौम्य आले. असा मोठा उत्सव करत आले. तेथे भेटी झाली, दंडबती घातली, श्रीचरणा लागले. मग सेवक वृत्ती सन्मुख बैसुनी गोसाव्याते म्हणितले, हे काळजी गोमटते हो, इतके दिवस आपात्याते काही संभाळी ना, पडताळी ना. हे 2 वाक्य आहेत. स्वामी भेटले नाही तर हे म्हणावं. ह्याच्यामध्ये काय भाव आहे बरं? ते म्हणतात, आपत्याते तुम्ही इतके दिवस झाले संभाळी ना, पडिताळी ना. सर्वज्ञ म्हणाले, हे नव्हे आले. तो राघवदेवी म्हणितले, निके केले गोमटते हो, बर्वे केले गोमटते हो. चांगलं केलं म्हणाले. आपल्या अपत्याते पडताळिले, सांभाळिले, कृतार्थ केले. म्हणून बहुत स्तविले, तोषले. याच्यामध्ये असे 2-4 भाव असतात. कुणी आपणाला पडताळायला आलं तर म्हणावं त्यांना, तुम्ही बरं झालं पडताळायला आले, आम्हाला सांभाळले, कृतार्थ केले. मग त्यांचं स्तवन करावं, आपण तोषावं, अनुताप करावा. आता हा भेटीचा विधी आहे बरं का. मग काय संदेह पुसा, महत्वाचे विषय बोलावेत त्यांच्याशी.
सगळंच करावं, म्हणजे उत्साह बी करावा, सगळंच करावं आणि ह्यात धर्म पण करावा. हे सर्व धर्मयुक्तच आहे ते. मग ते गाती नाचती हरखे जती खदखद हसती खेदखिन्न होती. दोन्ही भाग आहे. श्रीचरणा मोमे देती मग गोसाव्याशी तेथचे आसन झाले. हे श्रीचरणाला मोमे द्यायचे. श्रीचरणाला कुणी कुणी मोमे दिलेले आहेत. देवाने देवाने केलं अशा खूप लिळा आहेत. ते चालतात चालतात हे करायचे. म्हणजे आता तुम्हाला या लिळेमध्ये स्वामींची पूर्ण श्रीमूर्ती दिसेल आणि स्वामींचे श्रीचरण दिसतील. ते मोमे घेत आहेत. मग गोसाव्याशी तेथचे आसन रचले. मग तेथची गोसाव्याशी बरी पूजा केली. अवघ्याशी टिळे लावले. अक्षदा माळा महाजना तांबूळ दितले. गोसावी राघवदेव मुख्य समजता मंगळावसर दिला. हा मंगळावसर दररोज आठवायचा आपण. काय काय केलं त्यांनी बघा. करत बसायचं नाही, आठवत बसायचं आपण. त्या करण्यामध्ये खूप वेळ जातो आहे का नाही. आणि ते आहे नाही, आपण ज्ञानी आहोत, आपला वेळ त्या ह्याच्यामध्ये घालवू नये. तो सोपस्कार पूजा बरीच मोठी कसरत आहे ते, आहे की नाही. 1 किलोमीटर रांगोळीच काढत बसायचं. मोठी कसरत आहे. फुलं टाकायचे. असं तर ते असो वाजवत गाजवत तो अवसर स्वामींनी दिला. त्यांनी तो पाहिला, अनुभवला, भोगला. मग राघवदेव गोसाव्याचे प्रार्थने जी आता ग्रहाशी विजय करा. गोसावी मानिले नगर महाद्वारापाशी 14 नावे कासन झाले. तिथे गावातल्या बायांनी ओवाळणी झाली. मग गोसाव्यावरी जळमांडवी धरली. तैसेची गात बिंब लागडी करीत टाळ मांदळ काळ वात नाचत गात गोसाव्याशी उभय हाटवटिया आपल्या आवारा घेऊन निघाले. मग सगळ्या गावातला लोक पुसे राघवदेव हे कवा ज्ञानाव काही. आणि मग ते पुढे स्वामींच्या समोर नाचायचे, गायचे, चलायचे. ते म्हणते हे गोमट देवबा, गोमट देवबा. आमचे गोमट देव आहेत म्हणाले, आलेले आहेत आमच्याकडं. हो, ऐशा परी गोसावी तयाच्या घरा विजय केले. गावा उत्तरे वेशी पूर्वे नय्येचे थडिये अश्रायित तयाचा प्रचंड आवाज. त्या ते 2 चौक्या होत्या, एकी उत्तराभिमुख, एकी पूर्वाभिमुख. उत्तराभिमुख देव्हार चौकेशी गोसाव्याशी आसन झाले. मर्दना मागणे झाले. ही सगळी स्थानं तिथे आहेत. हा मोठा भाग्यवान दिसतो. मर्दनासमयी राघव भट परती गेल्या बाईशी पुसली बाबा हे कमळ. सर्वज्ञ म्हणतात बाई राघव भागवत वैष्णव. हे अनेका वैष्णवासारखे नव्हती. हे दुंडी रावळांचे अनुग्रही. इथे स्वामींनी त्यांचा परिचय दिलेला. दुंडी रावळ माहीतच आहेत तुम्हाला. दुंडी रावळांचे शिष्य आहेत. म्हणून स्वामींचा कोण झाला हा? दुंडी रावळा मंत्र जाती विधी. तो मोठा तांत्रिक आहे. स्वामींचे कोण? सगळे नातं आहे त्याच्यामध्ये. म्हणून स्वामींनी त्यांना तो अवसर दिलेला आहे. असा तो वैष्णव आहे. त्यावेळेला वैष्णव होते, भागवत वैष्णव.
त्यावेळेला त्यांच्या दिंड्या बिंड्या निघतच असतात. महाराज कोण विचारतं नाव पंढरीशी कायसा नळ नाचू म्हणा वगैरे. बाईसा म्हणते बाबा तरी हे काय उपदेश ती. सर्वज्ञ म्हणतात बाई नोंदी रावते शुक्ल भट्ट श्रीप्रभूंचे बडवे होऊन द्वारावती गेले. चांगले रावळी खराटेने हानीतले हेतुकेनी तेथ स्थिती झाली अवघी होते ते भंगले. मग त्या मंत्र जाती जेतुके तेतुके विधीत झाले. मग श्री चांगदेवराव गोसावी दंडो देवपटू जे पुढा होता ते गोमत्यांत घातला आणि निघाले. म्हणजे कोण आहेत बघा. यावर पैशी म्हणाले बाबा तरी हे चांगदेवरावांचे नातू होती. सर्वज्ञ म्हणाले होती बाई. असे नातू आणि आतून स्वामी गुरु हे सगळं नातं जीवाचं परमेश्वराचं असतं. अनमित बंधू हे नातं आहे की नाही. अनमित बंधू जगाचं अनमित बंधुत्वाचं नातं आहे. स्वामींचं किती मोठं मन असेल बरं. हे सकळ जीवात चिंती विश्वव्यापक धर्म आहे स्वामींचा आहे का नाही. एका वाक्यात आहे की नाही. सकळ जीवात असं आहे. आता विश्वात्मके देवी विश्वात्मक परमेश्वर आहेत आपले. सर्वज्ञ म्हणतात माता हे आमचे नातू आहे. सर्वज्ञ म्हणतात होती बाई. मग गोसाव्याची मर्दने झाले सर्वांगी चंदनाची भोवरी लाविली. पूजा केली भक्तिजनासहित आरोहणा झाली. पहोळ झाला तेथची वस्ती झाली. येरदी उदय गोसावी तेथून विजय करू आदरिले. ते गोसाव्या ते राहवीत होते. परी गोसावी न राहतीची विजय केले. ते गोसाव्याशी बोलवीत आले. गोसावी तया ते ग्रामप्रांती राहिले. अशा प्रकारे त्यांच्या जो काही वेळ होता स्वामींनी आपल्या अवतार कार्याचा दिला. तेथून स्वामी राजौरी आले. राजौरी वस्ती हे गणपतीचं राजूर अष्टविनायकापैकी एक आहे. भोकरदनजवळ तेथे गावा पश्चिमे टेकावरी जगतीमध्ये भिवंडेश्वरू पूर्वाभिमुख ते तासन झाले. बाईशी चरणशाळानं केले. मग उपहार निपजविला. आरवणा झाली. गोळाविडा झाला. भक्तिजना प्रसाद झाला. मग गोसावी पहुड स्वीकारला. उपहुड झाला. तेथची वस्ती झाली. सर्वज्ञ हळूहळू वेरूळच्या दिशेने प्रवास आहे. सर्वज्ञ दंड